चार्जशीट दाखल होण्यासाठी एवढी घाई का, असे मत बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले आहे। ते आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बोलत होते। ते म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरणात चार्जशीट दाखल होण्यास एवढी घाई का झाली, असे देखील ते म्हणाले। तसेच जर फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्यासाठी ही घाई केली असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू, मात्र आरोपींना सजा वाचवण्यासाठी व सजा होऊ नये यासाठी दाखल केलेले घाईघाईने चार्जशीट दाखल केले असेल तर ते आम्हाला मान्य नाही। आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहोत, असे बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले। आज आपल्या वाहिन्यांच्या माध्यमातूनच मला कळतंय की संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याच्या संदर्भात त्याचं चार्जशीट आज दाखल झालेलं आहे। 180 दिवसाचा अवधी असताना 80 दिवसाच्या आतच हे चार्जशीट दाखल होतंय। आता एवढी घाई कशामुळे झाली मला माहीत नाही। जर फास्ट ट्रॅकवर आम्ही खटला चालवा म्हणतो त्याचा एक भाग म्हणून जर फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असं चार्जशीट दाखल झाला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। पण जर काही त्याचे त्रुटी ठेवून हे चार्जशीट दाखल केला असेल, जाणीवपूर्वक आरोपीला सोडण्यासाठी, आरोपींना सजा होणे किंवा याच्यातून त्यांना मोकाट सुटता यावा असा काही जर एखादा क्ल्यू सोडून पोलिसांनी, CIDनी, SITनी यांनी जर हे चार्जशीट दाखल केलं असलं तर त्याचं आम्ही मान्यता किंवा मान्य करणार नाही। हा लढा आम्ही लढणारच आणि हा चार्जशीट एवढ्या लवकर दाखल करणे म्हणजे आरोपीला सोडणे आहे का आरोपीला लवकर फाशी देणे ही लवकर ज्यावेळेस कळल तोपर्यंत वाट बघणं हे काम आहे। तोपर्यंत आम्ही वाट बघू। खूप खूप धन्यवाद।